सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये राजकारण चांगलंच रंगलंय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र आहे। शिवसेनेचे नेते राजन तेली हे संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकत्र आलेत। यामुळे कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडी आणि भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे। इथे सगळ्या समविचाराने एकच विचार केला की गावाचा विकास या उद्देशाने सगळे पक्ष आहेत। इथं कोण पक्षाची दालने घेऊन आलेले नाहीत। आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहे, धनुष्यबाण आमची दिशाने आहे, काही उबाटाची असतील, काही आणि अन्य पक्षाची आहे, काही काँग्रेसची मंडळी आहेत। सगळी मंडळी सगळ्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतलाय आणि तो गावाच्या भल्यासाठी, गावाच्या विकासासाठी हा निर्णय सगळ्यांनी घेतलाय। मी खासदार राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की एकमेव प्रामाणिक प्रयत्न हे त्यांनी कालपर्यंत केले। काही लोकांच्या हिकेकरूपणामुळे ही युती होऊ शकलेली नाही आणि त्याच्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा निर्णय आम्हाला सगळ्या मंडळींना नाविलाजाने आम्हाला निर्णय घ्यावा लागला। हे काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील, कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे। राणेंच्या ज्या पद्धतीनं दहशत, दादागिरी, पैशाची मस्ती, सगळे लोक त्यांच्या या विचाराला, या शक्तीला, या विध्वंसक वृत्तीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात। आमची पक्ष म्हणून भूमिका राज्यस्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे। परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होत आहेत, त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु अशा आघाड्या होत आहेत हे कबूल केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।